70% निधी जो आहे तो सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना मिळणार, विरोधी बाकावरच्या आमदारांना निधीच मिळणार नाही अशी तरतूद झालेली आहे. हा राजकारणातला इतका कडवटपणा का निर्माण करतायत? आम्ही सुद्धा जनतेमधनंच निवडून येतो ना. आम्ही काय अमेरिकेतनं वगैरे निवडून येत नाही ना. आम्ही पण महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचंच प्रतिनिधित्व करत असतो. आम्हाला 1 रुपयाही द्यायचा नाही. आम्हाला असं लाचार करून टाकायचं. राजकारणामध्ये जिओ और जिने दो असलं पाहिजे. आज तुमची आहे, वर्चस्व आहे तुमचं. काँग्रेसचं 15 वर्ष वर्चस्व होतं, पण काँग्रेसने कधीही निधी कापण्याची कामं केली नाही. जेवढा अधिकार आहे तेवढा त्याला देत गेले. ही कदाचित काँग्रेसची चूक होती. हे पुढच्या राजकारणामध्ये पुढच्या सत्ता समीकरणामध्ये तुम्ही कसं वागायला पाहिजे याचं ट्युशन देत आहेत. अर्थात असं वागायला नको, पण ही पद्धत नाही. निधी द्यायचा नाही. तुम्ही काय तुमच्या घरनं आणलं आहे काय? तुमच्या शेतामधल्या उगवलेल्या पिकातनं निर्माण झालेल्या पैशातनं तुम्ही निधी वाटता काय? जो काही टॅक्सच्या माध्यमातून निधी जमा होतो, जो काही कराच्या माध्यमातून निधी जमा होतो, त्याच्यातनं निधी वाटला जातो ना. जो पैसा जमा होतो त्याच्यातनं निधी वाटला जातो. त्याच्यातही तुम्ही आमदारांना कामच करू देणार नाही. हे काय म्हणजे आता आम्ही जवळजवळ नाही म्हणायला गेलो तर 60-70 मतदारसंघातले प्रतिनिधित्व करतो. बाकी सगळे त्यांच्याकडे आहेत. पण त्या 70 मतदारसंघातली लोक महाराष्ट्राची जनता नाही आहे का? असं घाणेरडं राजकारण आज यापूर्वी कधीच महाराष्ट्रात नव्हतं. इतका द्वेष, इतका सूड, म्हणजे इतक्या कोत्या मनोवृत्तीचे राज्यकर्ते म्हणजे मायबाप असतात. मायबाप. मी 1980चं राजकारण बघितलं, 1990चं बघितलं, 2000चं बघितलं, 2010चं बघितलं, 2020, 2025 सगळ्या स्टेजेसचं राजकारण बघितलेला माणूस आहे मी. पण असं राजकारण